चला, हरिओम. नमस्ते, नित्य योग आनंद हमारे यूट्यूब चैनल में आपका स्वागत है। तो आज आ गया है हमारा डे 2। आज नवरात्रीची आपली दुसरी माळ आहे, तर आपण चला देवीचा जागर करूया, नित्य योग आनंद करूया. चला, आता दुसऱ्या दिवशी सुरुवात आपण प्रार्थनेने सुरू करूया. मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन, कुठल्याही ध्यानात्मक आसनात बसायचंय. हाताची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले, मान पाठ एका सरळ रेषेमध्ये. चला, माझ्यासोबत प्रार्थना म्हणायची आहे. असंख्यात नावे जया देत लोक, परिनित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमुची प्रार्थना ही प्रभावी. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेनं. योपाकरोत्तं प्रवरं मुनीनं, पतञ्जलिं प्राञ्जलिं रानतोऽस्मि. ॐ सहनाववतु सहनो भुनक्तु, सह वीर्यं करवावहे, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. हरिओम हरिओम तत्सत. दोन्ही हात आपले पाठीमागे न्यायचेत. उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचंय. श्वास घेत जास्तीत जास्त मान वरती करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि आता श्वास सोडत कमरेतून वाकत आपला कपाळ जे ते जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. 3 ते 5 श्वास थांबायचे. श्वास घेत कमरेतून वाकत आपलं कपाळ वरती न्यायचंय. दोन्ही हात आपल्या समोर आणायचे. दोन्ही हातांचं घर्षण करायचंय. त्याची उष्णता आपल्या नेत्रांना द्यायची, चक्षु विश्राम. त्याच्यानंतर न्यास, ती उष्णता आपल्या डोळे, कपाळ, खांदे, हात, पाठीवरून, मांडीवरून, पायावरून, त्याच्यानंतर चेहऱ्यावरून, छातीवरून, पोट, ओटीपोट, आणि दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर आणायचे आहेत आणि सावकाश आपले डोळे उघडायचे आहेत. करदर्शनम. तर चला, आपल्या आजच्या योग वर्गाला आपण सुरू करूया सूक्ष्म हालचालींनी. सर्वप्रथम बोटांच्या सूक्ष्म हालचाली, मान पाठ एका सरळ रेषेमध्ये. तर आता आपण हात खांद्याच्या रेषेत सरळ. आता आपल्या बोट जास्तीत जास्त एकमेकांपासून लांब अशी खेचायची आहेत. पंजा सरळ असेल असा. हा. आणि आता पूर्ण मुठी वळायची आहे आणि मुठी दाबायची आहे. सरळ सरळ हात खांद्याच्या सरळ रेषेत असतील. हा, मुठी वळायची आहे. नंतर सावकाश मुठी सोडायची आहे. जास्तीत जास्त बोट एकमेकांपासून लांब. आपल्या या स्नायूंवर ताण द्यायचा आहे बघा. हा. आणि एक एक बोट वाकवत हाताची मुठी वाढायची आहे. जास्तीत जास्त मूठ उघडायची आहे, मूठ वाढायची आहे, उघडायची आहे, वाढायची आहे. असं आपण 3 ते 5 वेळा करणार आहोत. संपूर्ण लक्ष आपलं या सूक्ष्म हालचाली दरम्यान. हा. आता बोटांची झाल्यानंतर आता आपण मनगटाची उघड झाप 5 वेळा, जास्तीत जास्त 90 डिग्री मध्ये. आणि आता खाली 90 डिग्री. हात एकमेकांपासून खांद्याच्या सरळ रेषेतच असतील. राइट एंगल की तरफ होने चाहिए 90 डिग्री. आता मनगटाची गोलाकार हालचाल. उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचंय. संथ व सावकाश 3 ते 5दा एका दिशेने. परत आता रिव्हर्स डायरेक्शनने करायचंय. आपलं संपूर्ण लक्ष त्या सूक्ष्म हालचालीवर केंद्रित करायचंय. त्याच्यानंतर आता हात बदलून डाव्या हाताची मुठी वाढायची, उजव्या हाताने मनगट पकडायचंय अलीकडे. आता गोलाकार हालचाल मनगटाची. संथ व सावकाश हालचाली करायच्या आहेत.
सरळ ठेवायचंय फक्त मनगटातून. आता रिव्हर्स डायरेक्शन मध्ये तिथे येणारा जो आवाज आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. आता त्याच्यानंतर आपण आता कोपऱ्याची गोलाकार हालचाल करणार आहोत. तर बघा, उजवा हात त्याला खाली कोपऱ्याला सपोर्ट द्यायचा आहे आणि थोडं तिकडे सर, बस इकडे इकडे इकडे. हा, तर उजव्या हाताने डाव्या हाताने उजव्या हाताला सपोर्ट करायचं. बघा, अशी कोपऱ्याची आपल्याला गोलाकार हालचाल करायची आहे. सर्वांनी आमच्या सोबतच करायचंय. 3 ते 5 वेळा आवर्तन करायचंय. आता उलट्या दिशेने संथ व सावकाश संपूर्ण लक्ष आपल्या त्या हालचालीकडे द्यायचंय. आता डाव्या हाताने उजव्या हाताने सपोर्ट द्यायचंय कोपऱ्याला. गोलाकार हालचाल. आता उलट्या दिशेने चेहऱ्याकडे येताना तळ हात आपल्याकडे असेल आणि जाताना तळ हात समोर असेल. बघा, या पद्धतीने. तर आता आपण आपल्या खांद्याची उघडझाप बघा असं करणार आहोत. दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत घ्यायचे. कोपराची उघडझाप आहे. आता त्याच्यानंतर आपण खांदे बघा, खांद्यांची हालचाल कशी करणार आहेत बघा. फक्त पहिले जास्तीत जास्त असे वरती ओढायचे, खाली घ्यायचे, वरती ओढायचे, खाली घ्यायचे. अशा प्रकारे आपण आता खांद्याची सूक्ष्म हालचाल करणार आहोत बघा. असं आपण 3 ते 5 वेळा करायचे. अशा प्रकारे आपल्या आता सूक्ष्म हालचाली झाल्यात. आता आपण एक मानेची सूक्ष्म हालचाल घेणार आहोत, ब्रह्ममुद्रा. तर बघा, एकदा पाहून घ्या. आपल्या हाताची द्रोण मुद्रा करायची आहे. मानपाट एका सरळ रेषेमध्ये. संत व सावकाश मान जास्तीत जास्त उजवीकडे न्यायची. आपलं संपूर्ण लक्ष उजव्या खांद्यावर. श्वास सोडत मान सरळ. श्वास घेत मान जास्तीत जास्त डाव्या बाजूला. डाव्या खांद्यावर लक्ष केंद्रित करायचंय. 3 ते 5 श्वास थांबायचे. श्वास सोडत मान सरळ. श्वास घेत मान जास्तीत जास्त वरच्या दिशेने, एक एक मणका टेकवत. श्वास सोडत मान सरळ. श्वास घेत मान खालच्या दिशेने आपली हनुवटी छातीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. आपलं लक्ष नाकाच्या शेंड्यावर. श्वास सोडत सरळ. ही आपली ब्रह्ममुद्रा झाली. तर आता आज आपण भुजंगासन शिकणार आहोत. आपण ब्रह्ममुद्रा का केली? कारण की आता आपण भुजंगासन शिकणार आहोत. भुजंगासन काय आहे की जसं साप आहे किंवा नाग आहे, नागाचा जो फणा आहे तो कसं त्याचा वरती केल्यानंतर जी त्याची कृती दिसते, तसंच भुजंगासनामध्ये आपली जी पुढची कमरेपासूनची वरची बाजू आहे ती नागाच्या फण्याप्रमाणे दिसते, म्हणून याला भुजंगासन असे म्हणतात. तर भुजंगासन फक्त कोणी करायचं नाहीये की ज्यांना कमरेचं काही दुखणं असेल, मानेत काही दुखणं असेल, पोटाचं ऑपरेशन झालं असेल त्यांनी करायचं नाही, किंवा ज्यांना हार्निया असेल, स्लीप डिस्क असेल, पाठीचं काही मणक्यामध्ये काही दुखणं असेल त्यांनी फक्त करायचं नाहीये. आणि ज्यांचं थोडंफार दुखणं असेल तर त्यांनी याचा नित्य सराव केला तर ते दुखणं चांगलं होऊन जाईल. तर अशा प्रकारे त्याचे निषेध आहेत. तर कृती तुम्हाला सांगतो की पोटावर झोपल्यानंतर दोन्ही हात आपल्या कमरेजवळ आणायचे आणि आपलं जे म्हणजे आपले जे पायाचे अंगठे तर बेंबीपर्यंतचा भाग जो आहे तो जमिनीवर राहतो आणि बेंबीपासून तर मानेचा भाग असा फण्याप्रमाणे असं वरती उभा करायचा आपल्याला. सूर्यनमस्कार मध्ये पण भुजंगासन असतं बघा. तर त्या प्रकारे आपल्या शरीराची स्थिती करायची आपल्याला. तर हे आपली कृती झाली. मी एकदा तुम्हाला करून दाखवतो. तर बघा, मी करून दाखवतो, नंतर आपण करायचंय. तर
आपण सर्वप्रथम विपरीत शयन स्थितीमध्ये यायचंय. विपरीत शयन स्थितीमध्ये बघा, दोन्ही हात आपले पुढे असतील आणि आपले जे दोन्ही पाय आहेत ते एकमेकांना जोडलेले असतील. तर त्याच्यानंतर काय करायचंय की दोन्ही हात जे आहेत ते आपल्या खांद्यांच्या खाली घ्यायचे आणि श्वास घेत बेंबीपासून जो पुढचा भाग आहे मानेपर्यंत, बेंबीपासून तर मानेपर्यंत ते सावकाश आपल्याला वरच्या दिशेने खेचायचे. या दरम्यान संत श्वसन सुरू असेल. आपली जी दृष्टी आहे ती दोन्ही भुवयांच्या मध्ये किंवा आकाशाकडे. आसन सोडताना सावकाश श्वास सोडत आपलं कपाळ जमिनीला टेकवायचं, छाती टेकवायची आणि दोन्ही हात पुढे घ्यायचे. अशा प्रकारे भुजंगासन आहे. एकदा मी तुम्हाला परत करून दाखवतो बघा. सुरुवातीला आपले जे कपाळ आहे ते जमिनीला टेकलेलं असेल, दोन्ही पाय मागचे एकमेकांना चिटकलेले आहेत, दोन्ही हात म्हणजे आता पुढे आहेत. तर सुरुवातीला दोन्ही हात आपल्या खांद्याच्या खाली घ्यायचे. हनुवट आपली जे कपाळ आहे ते जमिनीला असेल. आता श्वास घेत बेंबीपासून जो मानेपर्यंतचा भाग आहे, बेंबीपासून जो कपाळापर्यंतचा भाग आहे तो श्वास घेत वरती घ्यायचा आहे. आकाशाकडे आपली दृष्टी असेल. आसन सोडताना श्वास सोडत कमरेतून वाकत पहिले एक एक आपलं छातीचा भाग टेकायचा आहे, नंतर आपलं कपाळ जे आहे ते जमिनीवर टेकवायचं आणि हात पुढच्या दिशेने घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला भुजंगासन करायचंय. तर चला आता आपण सोबत करूया सर्वजण. तर सर्वप्रथम आपल्या विपरीत शयन स्थितीमध्ये यायचंय. पोटावर झोपायचंय. पोटावर झोपायचंय. बघा, दोन्ही पाय जे आहेत, दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले आहेत, दोन्ही हात आपले पुढे आहेत बघा. तर कपाळ जमिनीला टेकलेलं असेल, कपाळ जे आहे ते जमिनीला टेकवायचंय. याच्यात फक्त दक्षता घ्यायची की आपल्याला कमरेतूनच वाकायचंय. तर दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत खाली घ्यायचे. आणि याच्यात दक्षता घ्यायची की जे कोपर आहेत ते आपल्या शरीरापासून लांब जाणार नाहीत, ते आपल्या शरीराच्या जवळच असतील. तर दोन्ही हात, तळ हात आपल्या कमरेच्या खाली, दोन्ही हात आपले खांद्याच्या खाली ठेवल्यानंतर श्वास घेत कमरेतून वाकत वर यायचंय. फक्त बेंबीपर्यंतचाच भाग. आता याच्यात दोन्ही पाय आपले चिटकलेले असतील आसनाच्या स्थिती दरम्यानही. मान जास्तीत जास्त वरच्या दिशेने. आपलं जे दृष्टी जी आहे ती एक तर आकाशाकडे किंवा दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित करायची. या आसनादरम्यान आपलं कंठ आहे, कंठावर चांगल्या प्रकारे दाब येतो. त्याच्यामुळे थायरॉइड, पॅराथायरॉइड ग्रंथींचं कार्य सुधारतं. पचनशक्ती, पोटावर ताण आल्यामुळे बद्धकोष्ठता नाहीशी होते. पोट जे ते पातळ होतं. पचनशक्ती सुधारते, कारण की जठराग्नी जो आहे तो प्रदीप्त होतो, म्हणजे भूक चांगली लागते. आसन सोडताना बघा, श्वास सोडत कमरेतून वाकत एक एक कमरेतून वाकत टेकायचे आणि शेवटी आपलं कपाळ जमीन टेकवायचे, हात पुढे करायचे. तर उठताना डाव्या कुशीवर ओढून उठायचंय. आता माझ्यासोबत एकदा करू आपण. चला एकदा आपण याचा सराव करूया परत. हे बघा, विपरीत शयन स्थितीमध्ये आलो होतो आपण सर्वजण. तर हात आपल्या, दोन्ही पाय आपले चिटकलेले आहेत, हात पुढे. आता बघा, दोन्ही हात आपल्या दोन्ही हात आपल्या खांद्याच्या खाली आणायचे आहेत. कपाळ जमिनीला टेकलेलं असेल. श्वास घेत कमरेतून वाकत या आसनाची आदर्श स्थिती आहे. या दरम्यान
संत श्वसन सुरू ठेवायचंय. दृष्टी आपली आकाशाकडे किंवा दोन्ही भुवयांच्या मध्ये. आसन सोडताना श्वास सोडत कपाळ जमिनीला टेकवायचंय. दोन्ही हात पुढे. आणि आता उठताना कधीही डाव्या कुशीवर वळूनच उठायचंय. अशा प्रकारे आपण भुजंगासन केलं. आता या आसनादरम्यान जो आपल्याला शरीराला ताण आहे त्याचं शीतलीकरणासाठी आपण मकरासन करणार आहोत. तर मकरासन जसं आपण विपरीत शयनस्थितीमध्ये होतो तर त्याच प्रकारे विपरीत शयनस्थितीमध्ये यायचंय. हे बघा, दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले असतील, दोन्ही हात पुढे. ही विपरीत शयनस्थिती आहे. आता याच्यात काय करायचंय, दोन्ही हात कोपऱ्यातून फोल्ड करायचे आणि तळवे एकमेकांवर घ्यायचे. आता पाय जे याच्यात टाचाजवळ करायचे आणि बोट एकमेकांपासून लांब करायचे. हा, त्याच्यानंतर आता जो हात वरती आहे त्याचा विरुद्ध गाल टेकवायचा आहे आणि आपलं संपूर्ण शरीराचा भार जो आहे तो जमिनीवर देऊन संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित करायचा प्रयत्न करायचा आहे. दीर्घ श्वास घेऊन दीर्घ श्वास सोडायचा आहे. संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित. आता सावकाश मान थोडी वरती करत जे दोन्ही आपले तळ हात आहेत त्यांची अदला बदली करायची. आता जो तळ हात वरती आहे त्याच विरुद्ध गाल त्याला ठेवायचा आहे. डोळे अलगद मिटलेले असतील. संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित झालेलं आहे. शरीरावर कुठल्याही प्रकारचा ताण नाहीये. संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित. आता सावकाश डोळे उघडायचे. डाव्या कुशीवर वळून बसायचे. आपण प्राणायामाचं योगिक श्वसन पाहणार आहोत. योगिक श्वसन म्हणजे काय की आपण श्वास घेताना पहिले पोटातून घ्यायचं, पोट भरायचं, मग छाती भरायची आणि श्वास सोडताना पहिले छातीतून सोडायचं आणि मग पोटातून सोडायचं. अशा प्रकारे जी श्वासाचं जे तरंग तयार होतं तर त्याला योगिक श्वसन असे म्हणतात. तर हे योगिक श्वसन आपण झोपेतही करू शकतो आणि बसूनही करू शकतो. फक्त श्वास घेताना पहिले पोट भरायचं, छाती भरायची, जास्तीत जास्त प्राणवायू आतमध्ये घ्यायचा आणि सोडताना पहिले छातीतून सोडायचं आणि त्याच्यानंतर सावकाश पोटातून सोडायचं आणि पोटातले जे स्नायू ते अंकुचित करायचे. अशा प्रकारे आपण योगिक श्वसन करायचंय. तर ते करताना आपण हाताची मदत घेऊ शकतो. हे बघा, आता मी श्वास घेताना माझं पोट आतमध्ये जाईल, श्वास घेताना पोट बाहेर येतं, त्याच्यानंतर छाती फुगते आणि श्वास सोडताना छातीतून सोडल्यानंतर जे पोटातला आपला जो हात आहे पोटाजवळचा तो श्वास सोडताना आतमध्ये येतो. अशा प्रकारे आपण योगिक श्वसनाची सराव करायचा आहे. तर आपण बसूनही करू शकतो आणि झोपूनही करू शकतो. तर या प्रकारामध्ये जेव्हा आपण श्वास घेतो आणि सोडतो त्याची जी गती आहे ती अशी तरंगासारखी होते. तर त्याची आपण अनुभूती घ्यायची आणि आपण नित्य योगिक श्वसनाचा सराव करायचा आहे. शांतीपाठाने करूया. मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन बसून हाताची ज्ञानमुद्रा, मानपाठ एका सरळ रेषेत, डोळे अलगद मिटलेले. शांतीपाठ म्हणायचा आहे, माझ्यासोबतच म्हणायचं आहे आपण. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्.
उर्वारुकमेव बंधनात् मृत्योर्मोक्षे यमामृतात् नाहं कर्ता गुरु हि कर्ता गुरु कर्ता हि केवलम ओम शांती 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 हरि ओम तत्सत. दोन्ही हात आपल्या पाठीमागे न्यायचे, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचे. श्वास घेत जास्तीत जास्त मान कमर वरच्या दिशेने श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं जे कपाळ आहे ते जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. शरणागती मुद्रा म्हणतात किंवा याला योग मुद्रा म्हणतात. कमरेतून वाकत श्वास घेत वरती दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घ्यायचे, दोन्ही हातांचं घर्षण करायचंय. त्याची उष्णता दोन हाताची दोन मुद्रा करून त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना द्यायची. ती उष्णता आपलं कपाळ, खांदे, हात, पाठ, आपलं कंबर, मांडी, गुडघा, पाय, छाती, पोट, पोटीपोट असं फिरून दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर आणायचे आणि सावकाश डोळे उघडून करदर्शनम करायचे. अशा प्रकारे आज आपण इथे थांबूया.